जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग तिसरा, त्यामधील उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची दीक्षा, त्यामधील पाठ पहिला, यशची धम्म दीक्षा. यशची धम्म दीक्षा. वाराणसी नगरात यश नावाचा एक राजपुत्र राहत होता. तो वयाने तरुण आणि दिसावयास अत्यंत देखणा होता. तो आपल्या आईवडिलांचा अत्यंत आवडता होता. त्याच्याजवळ विपुल संपत्ती होती. त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते. त्याच्याजवळ मोठा लवाजमा असून त्याचे अंतपुरही मोठे होते. तो आपला सर्व वेळ फक्त नृत्य, मद्यपान आणि विलासात घालवी. काही काळ लोटल्यानंतर त्या सर्वांची त्याला शिसारी आली. या गर्तेतून कसे बाहेर पडावे, असल्या जिण्यापेक्षा जीवनाचा अधिक चांगला असा एखादा मार्ग आहे काय? काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले. बघा, घर सोडून जायचं ठरवलं म्हणजे त्याने एवढं सुख भोगलं, पैशाचं, श्रीमंतीचं, नृत्य करायचा, मद्यपानामध्ये बम पैसाच पैसा, कंटाळला तो पैसा खर्च करू. मग त्यानं ठरवलं का बा याच्यापेक्षा अजून काही दुसरा मार्ग आहे काय, हे करू आता बा मी बोर झालो. म्हणून त्याने आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले. काय करावे हे न कळल्यामुळे आपल्या पित्याचे घर सोडून जाण्याचे त्याने ठरविले. एका रात्री त्याने पित्याचे घर सोडले आणि तो इकडे तिकडे भटकू लागला. फिरता फिरता तो ऋषीपतनाच्या दिशेने वळला. थकवा आल्यावर तो खाली बसला आणि स्वतःशीच मोठमोठ्याने म्हणू लागला, मी कुठे आहे? यातून आता मार्ग कोणता? अरे रे, काय ही दुर्दशा, केवढे हे संकट. ज्या दिवशी तथागतांचे पंचवर्गीय भिक्खूंना ऋषीपतन येथे पहिले प्रवचन दिले, त्याच दिवशी रात्री हा प्रकार घडला. यश ऋषीपतनाला येत असतानाच तेथे राहत असलेले तथागत भगवान बुद्ध पहाटे उठून उघड्या हवेत इकडून तिकडे फेऱ्या घालीत होते. आपल्या भावना व्यक्त करीत येणाऱ्या त्या उमद्या तरुण यशला भगवंतांनी पाहिले आणि त्याचा तो नैराश्याचा आक्रोश ऐकून भगवंत म्हणाले, काही दुःख नाही की काही संकट नाही, ये मी तुला मार्ग दाखवितो. आणि भगवंतांनी त्याला आपल्या धम्माचा उपदेश दिला. आणि यशने जेव्हा तो उपदेश ऐकला तेव्हा तो हर्षभरीत झाला. मग त्याने आपली सोनेरी पादत्राणे काढली व तो भगवंताच्या सानिध्य जाऊन बसला आणि आदराने त्याने त्यांना वंदन केले. भगवान बुद्धाचे शब्द ऐकून तथागतांनी शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्याने विनंती केली. नंतर भगवंतांनी त्याला बोलावून भिक्खू होण्याविषयी सांगितले. यशने ते मान्य केले. आपला पुत्र नाहीसा झाल्याचे समजल्यावर यशच्या आईवडिलांना अत्यंत दुःख झाले.
पित्याने त्याचा शोध लावण्यास सुरुवात केली. ज्या ठिकाणी भगवंत आणि यश भिक्खूच्या वेशात बसले होते त्या ठिकाणी यशचा पिता आला आणि त्याने भगवंतांना विचारले, भगवान, माझा मुलगा यश याला आपण पाहिले काय? भगवंत म्हणाले, महाराज, आता या आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल. भगवंत म्हणाले, महाराज, आत या, आपल्या पुत्राला आपण भेटू शकाल. तो आत गेला आणि आपल्या पुत्राजवळ बसला, पण त्याने त्याला ओळखले नाही. यश आपल्याला कसा भेटला आणि आपले प्रवचन ऐकल्यावर तो भिक्खू कसा झाला हे भगवंतांनी त्याला सांगितले. तेव्हा पित्याने पुत्राला ओळखले आणि आपल्या पुत्राने योग्य मार्ग स्वीकारल्याबद्दल त्याला फार आनंद झाला. बाळ यश, पिता म्हणाला, तुझी आई शोकाने आणि दुःखाने व्याकुळ झाली आहे. घरी परत ये आणि आपल्या आईला पुन्हा सुखी कर. नंतर यशने तथागतांकडे पाहिले आणि तथागत यशच्या पित्याला म्हणाले, यशने पुन्हा संसारी जीवनात जावे आणि पूर्वीप्रमाणेच ऐहिक सुखांचा उपभोग घ्यावा अशी आपली इच्छा आहे काय? आणि यशच्या पित्याने उत्तर दिले, जर माझा पुत्र यश याला आपल्याबरोबर राहण्यात फायदा आहे असे वाटत असेल तर त्याला राहू द्या. यशने भिक्खू म्हणून राहणेच अधिक पसंत केले. निरोप घेण्यापूर्वी यशचा पिता म्हणाला, भगवान, तथागताने माझ्या घरी माझ्या कुटुंबियासमवेत भोजन करण्यास संमती द्यावी. तथागतांनी आपली वस्त्रे परिधान करून भिक्षापात्र घेतले आणि यशबरोबर ते त्याच्या पित्याच्या घरी गेले. तेथे पोचल्यावर यशची आई आणि त्याची पूर्वायुष्यातील पत्नी यांना ते भेटले. भोजनानंतर तथागतांनी त्या कुटुंबातील सर्व मंडळींना आपल्या धम्माचा उपदेश दिला. तो ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्या उपदेशाचे पालन करण्याचे वचन दिले. वाराणसीतील एका श्रीमंत कुटुंबात यशचे 4 मित्र होते. विमल, सुबाहू, पुण्यजीत आणि गवापती अशी त्यांची नावे होती. यशने बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा आश्रय घेतला आहे असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा जे त्यांना यशच्या हिताचे ते आपल्याही हिताचे आहे असे वाटले. म्हणून ते यशकडे गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करण्याविषयी त्याने भगवान बुद्धाला प्रार्थना करावी असे त्यांनी त्याला सांगितले. यशने ते मान्य केले आणि भगवान बुद्धाकडे जाऊन तो म्हणाला, तथागतांनी माझ्या या 4 मित्रांना आपला धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. तथागतांनी ते मान्य केले आणि यशच्या त्या मित्रांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. तथागतांनी ते मान्य केले आणि यशच्या त्या मित्रांनी धम्मदीक्षा ग्रहण केली. बघा, ते 4 मित्र भगवंतापाशी गेले, धम्मोपदेश देण्याची कृपा करावी. त्यांनी धम्मोपदेश ऐकला आणि ते तथागतांचे शिष्य झाले. धम्मदीक्षा त्यांनी ग्रहण केली. त्यानंतर काश्यप बंधूंची धम्मदीक्षा. वाराणसीमध्ये काश्यप नावाचे एक कुटुंब राहत होते. या कुटुंबात 3 पुत्र होते. ते उच्च विद्याविभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते. काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उरुवेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला. त्याच्या धाकट्या 2 भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले. ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे
त्यांना जटिल असे म्हणत. बघा, काही जणाचं अग्निहोत्री आडनाव आहे का नाही. ते अग्निहोत्री हे पहिले बुद्धाचेच उपासक होते सगळे. आता ते कुठं आहेत ते त्यांनाच माहीत. पण अग्निहोत्री अग्निपूजक होते, ते आगीची पूजा करत होते. मग ते नंतर बुद्धाचे उपासक झाले, अनुयायी झाले. त्यांना जटिल असे म्हणत ते हे 3 भाऊ उर्वेला काश्यप, नदी काश्यप, निरंजना नदीचा काश्यप आणि गया काश्यप, गया या गावचा काश्यप या नावाने ओळखले जात. यापैकी उर्वेला काश्यपाचे 5 जटिल अनुयायी होते. नदी काश्यपाचे 300, उर्वेला काश्यपाचे 500 जटिल अनुयायी होते. नदी काश्यपाचे 300 जटिल शिष्य होते आणि गया काश्यपाचे 200 अनुयायी होते. उर्वेला काश्यप हा त्याचा प्रमुख होता. उर्वेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती. तो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते. लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गू नदीवरील त्यांच्या आश्रमात येत असत. उर्वेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला. त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उर्वेला येथे गेले. तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात 1 रात्र राहू द्या. काश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य नाही. या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. समजलं? नागराजा तो भयंकर शक्तिमान आहे. अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्याशाचा तो कट्टर शत्रू आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो. तो मला जसा त्रास देईल तसाच तो आपणाला त्रास देईल असे मला वाटते. नाग लोक तथागतांचे मित्र आणि अनुयायी झाले आहेत हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले, तो मला त्रास देण्याची शक्यता नाही. काश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला 1 रात्र राहण्यासाठी जागा द्या. काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते. इतकेच तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता. मला भीती वाटते इतकेच. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणेच करू शकता. तथागतांनी ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तेथे ते जाऊन बसले. तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले. नागराज मुचलिंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले. भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे. हे पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो. आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यागताचे काय झाले असे या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपाला त्या रात्री झोप आली नाही. बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भीत उठला. नंतर उजाडल्यावर
काश्यप आणि त्याचे एकूण एक अनुयायी काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले. मुचलिंदांकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांना दिसली नाहीच. उलट मुचलिंद भगवंताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले. ते दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्या जवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्यांची काळजी घेण्याचे त्याने आश्वासन दिले. तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले. त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपाचा हेतू मुचलिंद नागापासून आपणास संरक्षण मिळावे हा होता. तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपाला आपला धम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लाभेल. पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखविली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? जर तुम्ही अरहंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? काश्यप म्हणाला, अरहंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही. आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का? नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा एक अहमन्य पुरुष होता, परंतु तथागतांच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्वंद भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उर्विला काश्यप त्यांचा अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. नंतर उर्विला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली. त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या. प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या. तेव्हा ते म्हणाले, या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत, त्याने त्या का फेकून दिल्या? काहीतरी असाधारण स्थित्यंतर घडले असावे. ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले. त्याला आणि त्यांच्या अनुयायांना शमनवेशात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्यांच्या कारणांची त्यांनी चौकशी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उर्विला काश्यपाने त्यांना सांगितली. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या 2 भावांना त्यांच्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंताचे
तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरिता आणण्यात आले. त्या बंधुद्वाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो. पहा इथं काय म्हटलं आहे भगवंतांनी, विचारांच्या गोंधळामुळे कल्ला होते ना, कलकल कलकल कलकल, त्याला मग आणि अग्नी उत्पन्न होते. तिथं भांडणे येऊ शकतात. कल्लास कल्ला, कल्लास कल्ला, कल्लास कल्ला, तिथं अग्नी उत्पन्न होते म्हणते भगवंत. आणि तो अग्नी उत्पन्न झाला आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो आणि मग खूप कलह निर्माण होते, खूप भांडणं होतात. तिथं समजदार माणसानं समजून जायचं का आता इथं बा कल्ला लय चालू आहे, इथं अग्नी उत्पन्न होऊ शकते. मग तिच्या होते ना, काव माय तू असं कोण म्हटलं, तू तसं कोण म्हटलं, चालू तू असा का बोलला, तू तसा का बोलला. म्हणजे जिथं कल्ला होते, विचारांचा गोंधळ होते, गोंधळ म्हणजे समजूतदारांना विचारांची देवाणघेवाण होत नाही, तिथं कानी गोंधळ होते आणि अग्नी उत्पन्न होते. अग्नी उत्पन्न म्हणजे राग, राग म्हणजे मग अज्ञान, आणि अज्ञानाचा धूर पसरला तर मग त्याच्यापासून काही हानी होत असते. म्हणून धम्माचं ज्ञान श्रवण करणं फार महत्त्वाचं आहे. विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो. काम, क्रोध व अविद्या हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. बघा, काम, क्रोध, अविद्या म्हणजे अज्ञान हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. म्हणजे जगाच्या दुःखाला जे कारणीभूत होतात ते सर्व गोष्टींना भस्मसात करतात. ह्या दुःखामुळे सगळे भस्म होतात जडून. काम, क्रोध व अविद्या हे अग्नीप्रमाणे आग आहे, जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या, जे त्या दुःखामध्ये कारणीभूत आहेत. कशामध्ये? काममध्ये, क्रोधमध्ये, अज्ञानामध्ये आहेत, ते अग्नीप्रमाणे आहेत. आणि त्याला जे कारणीभूत होतात त्या दुःखाला, ते काय होतात? सर्व गोष्टींना भस्मसात करतात, जळतात ते एकामेकाला. मग त्यापासून राग, द्वेष, लोभ, मोह उत्पन्न होतात आणि मग त्यापासून कलह निर्माण होते, द्वेष तयार होते. हेच चालू आहे संपूर्ण जगामध्ये. तिथं विचारांचा गोंधळ आहे, व्यवस्थित विचार एकामेकांची देवाणघेवाण नाही आहे, आणि त्यामुळं कानी एकामेकाला समजून घ्यायला तयार नाही, आणि ते पटत असेल पण ते मान्य करायला तयार नाही. तिथं लालच उत्पन्न झालेली आहे, तिथं लोभ आहे, तिथं राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे. त्याला माहीत आहे का हे चांगले विचार आहे बा, पण तो स्वीकार नाही करत, कारण तिथं त्याच्या मनात राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, म्हणून तो स्वीकार नाही करत. नाही तर या धम्मासारखा महान तत्त्वज्ञान संपूर्ण कुठंच नाही आहे भगवंताशिवाय, तरी स्वीकारत नाही. माहीत आहे चांगलं आहे पण तरी स्वीकारायचं नाही आहे, कारण दुकानं मांडलेली आहेत. बुद्धाकडे वळतील दुकानं बंद होतील ना, भगवंताकडे वळणं म्हणजे दुकानं बंद करणं होय. त्यांना वाटते इतको बेवकूफ बनाव, आपलं दुकान मस्त चालू राहते. असंच चालू आहे. तर ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध, अविद्या यांचा नाश झाला की त्यांच्याबरोबरच नवी दृष्टी आणि ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो. म्हणजे अज्ञानाचा जर नाश झाला तर नवी दृष्टी, ज्ञान, सदाचरण यांचा जन्म होतो. म्हणजे जर एखादा मनुष्य जर समजून येतात दारू सोडायची आहे, तो पहिले दारूमध्ये आहे, दारूमध्ये लीन आहे, नशेमध्ये आहे, त्याचं ते अज्ञान आहे, तो अंधकारामध्ये आहे, दुःखामध्ये आहे. आणि त्यानं ठरवलं का मला हे सोडायचे आहे बा, त्याला ज्ञान होते, त्याला तो समजदार होते, तो सदाचरणाच्या मार्गावर लागते, कारण त्यांनी व्यसन सोडलेलं आहे, त्या अंधकारातून तो बाहेर पडलेला आहे. त्याला ठरवावं लागेल का मला बा हे सोडायचं आहे.
यापासून दूर जायचं आहे. मग जेव्हा तो ते सोडतो तेव्हापासूनच त्याच्या मनामध्ये चांगुलपणा निर्माण होते आणि मग तो चांगल्या दिशेकडे वाटचाल करायला सुरुवात करतो. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते. जर माणसाला जर घृणा त्याला त्या तिरस्कार वाटला म्हणजे पापाविषयी जर ते निर्माण झालं का हे चुकीचं आहे तर तिथे ते तृष्णा नाहीशी होते. मग तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो. भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षींचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. काश्यपाची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्याचा जबरदस्त प्रभाव होता. काश्यपाची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. त्या काळामध्ये भगवंतांनी असे महान महान जटिल साधू जे भटकले होते, कर्मकांडात होते, त्यांना भगवंतांनी धम्माकडे आणलं. ते धन्य झाले, दुःखातून मुक्त झाले आणि दुःखातून मुक्त झाल्यामुळं त्या काळामध्ये धम्म फार ताकदीनं संपूर्ण जगात पसरला. आणि आजही बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे भारताला संपूर्ण जगामध्ये ओळख मिळाली. हे तेवढं सत्य आहे. यानंतर सारिपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता. सुमारे 250 परिव्राजक त्यांचे शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर राहत होते. त्याच्या या शिष्यवर्गात सारिपुत्त आणि मोग्गलान या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. संजयाच्या उपदेशाने सारिपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते आणि यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधात होते. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थविर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला. अश्वजिताची धीर गंभीर चालचलणूक पाहून सारिपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारिपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कुणाकडे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस? तुझा गुरु कोण? तू कोणता धम्म मानतोस? असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे? परंतु मग सारिपुत्त मनाशी म्हणाला, ह्या भिक्खूला हे विचारण्याची वेळ नव्हे. ह्या भिक्खूला हे विचारण्याची ही वेळ नव्हे. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला. याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे? आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपविल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारिपुत्त गेला. त्यांच्या समोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्याच्याशी बोलून तो त्याच्याजवळ उभा राहिला. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारिपुत्ताने त्याला विचारले, मित्रा,
आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता धम्म मानता? अश्वजित म्हणाला, मित्रा, शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे. त्याच्या नावाने मी ही प्रवज्या धारण केली आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे? मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन. नंतर परिव्राजक सारीपुत्त स्थवीर अश्वजितास म्हणाला, ठीक आहे, आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा, परंतु मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे. शब्दाचे अवडंबर कशाला? नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्यांनी सारीपुत्ताने संपूर्ण समाधान झाले. त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले. जसं एखादा पिक्चर पाहते ना कोणी टाकीजवर जो, त्यातलं एखादं वाक्य काही एखादा डायलॉग पट्टे चांगला, तर डायलॉग मग सांगतो काय डायलॉग आहे बा त्या पिक्चरमध्ये. जसा एक चित्रपट लागला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तर त्यामध्ये जे स्टोरी होती ते मग लोक सांगायचे का पिक्चरामध्ये बा चांगलं काम केलेलं आहे ॲक्टरनं, चांगला पिक्चर आहे. मग खूप त्यावेळेस गर्दी होती. मी पण गेलो होतो पाहायला. खूप वर्ष अगोदर आला होता जब्बार पटेलचा पिक्चर. तर त्यावेळेस ते चित्रा टाकीजवर बहुतेक लागला होता तो. तर खूप गर्दी होती त्यावेळेस. तो फार सुंदर पिक्चर होता. एखादा या डायलॉग जर कोणता आवडला असेल मग तोच डायलॉग काही लोक बाहेर म्हणायचे. तसंच त्यांना सारांश समजून सांगितला का बा भगवंताचा धम्म अशा प्रकारे आहे. थोडक्यात तेवढ्यावरच तो प्रभावित झाला. सारीपुत्त आणि मोगलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणेच राहत असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते. ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्याने परस्परांत ठरले होते. ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे. मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे. मुद्रा अजून याला पण म्हटलं आहे रूपाला. जे रूप असते माणसाचं त्याला मुद्रासुद्धा म्हणतात. मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे. तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय? होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले? नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला. नंतर मोगलान सारीपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागतच आपले गुरु होतील. सारीपुत्त उत्तरला, मित्रा, हे अडीचशे परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील. नंतर सारीपुत्त आणि मोगलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत.
तेच आमचे गुरु आहेत हे उतरले. ते उतरले, महाराज आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणांच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू. नंतर सारीपुत्त आणि मुगलान जेथे संजय होता तेथे गेले. त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत व तेच आमचे गुरु आहेत. संजय उतरला, छे छे मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही ह्या सर्वांची काळजी घेऊ. सारीपुत्त आणि मुगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले. नंतर 250 परिव्राजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मुगलान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले. सारीपुत्त आणि मुगलान दुरूनच येत असताना तथागताने पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा भिक्खू हो, 2 सोबती येत आहेत. सारीपुत्त आणि मुगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यदय होतील. वेळुवनात पोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले. त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्राणिपात केला, प्रणाम केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर एही भिक्कवे भिक्खूंनो या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारीपुत्त मुगलान आणि 250 जटिल बुद्धाचे शिष्य झाले. आता इथं बघा एक गोष्ट समजण्यालायक आहे का भगवंतांनी फक्त सांगायचं काम केलं, स्वीकारणं न स्वीकारणं त्यांच्या हाती. त्यांना पटलं त्यांनी स्वीकारलं. तर याचा मतलब असं नाही होत का तुम्ही बा आमची संख्या माझ्या शिष्य बा तुम्ही हिसकले, असं होत नाही ना. ते आलेच होते मुक्त व्हासाठी. त्यांना तुमच्यापाशी काही भेटलंच नाही मुक्त होण्याचं साधन, ते तर मग दुसऱ्या इकडे जाणारच आहे ना. तसंच आज या इलेक्ट्रॉनिकच्या जगामध्ये भारतामध्ये खूप इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे. आता टी व्ही चॅनल्स आहे, यूट्यूब मीडिया आहे, खूप मोठे चॅनल्स आहे. याच्यावर डिबेट झाल्या पाहिजे. सगळे मोठे मोठे तत्त्वज्ञानी लोक बोलवायचे, ज्या धर्माचे धर्मगुरू त्यांना बोलवायचं. मस्त आपापले त्यांना एक टायमिंग द्यायचा, 10 मिनटं यांना, 10 मिनटं, सगळ्यांना समान. आणि लोकांना जे पटेल ते स्वीकारतील. आणि त्या डिबेटमध्ये असं पण झालं पाहिजे का बा हे जे विचार आहे बा याला मैत्रीपूर्वक स्वीकारा. पटलं ते घ्या, नाही पटलं ते सोडून द्या. द्वेष होण्याचं, रागी होण्याचं काही कामच नाही. विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, तरच लोकशाही जिवंत राहते. आणि जिथं मग धूर निर्माण होते रागाचा, द्वेषाचा, लोभाचा, मोहाचा, तिथं विचारांची देवाणघेवाण होत नाही. पण आज तेच सुरू आहे. अग्नीच अग्नी, द्वेषद्वेष. म्हणजे खरं समोर येईल बा आणि आपलं दुकान बंद होईल अशी भीती वाटत असल्यामुळे ते डिबेट नाही करत. नाही तर कमी आहे का विद्वान लोक? भारतामध्ये तर एवढे विद्वान आहेत, भगवान बुद्धांच्या धम्माचे एवढे अभ्यासक आहेत. त्यांना बोलवा. हजारो चॅनल आहे भारतामध्ये. डिस्ट्रिक्ट लेवलवर आहे, तालुका लेवलवर आहे, जिल्हास्तरीय लेवलवर आहे, महाराष्ट्र लेवलवर आहे, नॅशनल लेवलवर आहे, आंतरराष्ट्रीय लेवलवर आहे. एवढे चॅनल आहे पडलेले. पण नाही बोलवा, नाही ऐकत, नाही समजून घेत. जर हे घडलं ना, जास्त वेळ लागत नाही, 6 महिन्यामध्येच, 6 महिने लय झाले. फार कमी काळामध्ये पूर्ण हे भारताचा जो युवा वर्ग आहे ना पूर्ण बुद्धाकडे वळते. इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये यांना जाग येईल,
त्यांना माहीत आहे सगळं खरं आहे बा हे, पण त्यावर दुकानं चाललेले आहेत म्हणून काही ते बोलत नाही. फक्त काही प्रवचनकार बुद्धाचं नाव आपलं थोडक्यात घेतात कामापुरतं, बाबासाहेबाचं नाव थोडक्यात घेतात, पण बाबासाहेबाच्या 22 प्रतिज्ञा घेत नाहीत. पहा कसं आहे, बाबासाहेबाचं वलय आहे ना समाजामध्ये. आता बाबासाहेबांना मानणारा वर्ग तिथं प्रवचनामध्ये बसलेला असतो, तर त्यांना वाटते बाबासाहेबाचं नाव घेतलं, आपल्या भगवान बुद्धाचं नाव घेतलं, अडाणी लोक बिचारे, सत्य माहीतच नाही. पण तो 22 प्रतिज्ञा नाही स्वीकारत ना, तो बुद्धाला पूर्ण स्वीकारत नाही ना. तो बघ थोडंसं नाव घेतो, 2-3 शब्द सांगतो, स्तुती करतो, झालं, त्याचं बरोबर चालू आहे. पण बुद्ध नाही घेत पूर्ण. का बा, काय पटलं नाही तुला, तू घेत नाहीस, कारण घेतला तर त्याचं ते बंद होते ना, म्हणून बुद्ध नाही घेत पूर्ण. भगवान बुद्ध जर पूर्ण घेतले तर त्यांचे दुकानं बंद पडतात, हे तेवढं सत्य आहे. तर इथंच आपण आता थांबूया. साधू साधू साधू.